नमस्कार मित्रांनो, टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची मुंबई येथे भेट घेतलेली आहे। 15 मार्च 2024 रोजीच्या संच मान्यता शासन निर्णय रद्द करून जुन्या निकषाप्रमाणे संच मान्यतेमध्ये दुरुस्ती करावी असे त्यामध्ये त्यांना विनंती करण्यात आलेली आहे आणि त्यावर माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब काय म्हणाले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, जर आपण चॅनलवर नवीन असाल आणि आपणास जर हा व्हिडिओ आवडला आणि माहितीपूर्ण वाटला तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो, जेणेकरून अशाच प्रकारच्या नियमित बातम्या आपणास मिळत राहतील। चला तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेऊया। राज्यभरातील प्राथमिक शाळांमधील संच मान्यतेमधील त्रुटी दूर करण्यासाठी तोडगा काढू असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास दिल्याची माहिती शिक्षक संघाच्या राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिलेली आहे। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची मुंबई येथे भेट घेतली। 15 मार्च 2024 रोजीचा संच मान्यता शासन निर्णय रद्द करावा, जुन्या निकषाप्रमाणे संच मान्यतेत दुरुस्ती करावी अशी आग्रही मागणी केली। यावेळी सुधारित संच मान्यतेमुळे अतिरिक्त झालेले शिक्षक व त्याचा पुढील काळात शाळेच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम याबाबतची माहिती शिक्षण मंत्री यांना देण्यात आली। राज्यभरातील शाळांमध्ये सुधारित संच मान्यतेमुळे झालेले परिणाम समजून घेऊन आवश्यक निर्णय तातडीने घेऊ असे दादा भुसे यांनी यावेळी सांगितले। तसेच आधार कार्ड व्हॅलिडबाबत तहसीलदार यांच्याकडून उपाययोजना केली जाईल व प्रत्यक्ष विद्यार्थी संख्येची खात्री करून संच मान्यतेमध्ये दुरुस्ती करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले। 6 ते 8वीच्या 20पेक्षा कमी पटाच्या वर्गांना शिक्षक मंजूर केले नसल्याबाबतच्या त्रुटींवर गंभीरपणे दुरुस्ती करू असेही भुसे यांनी सांगितले। तर मित्रांनो, माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेण्यात आली आणि सुधारित संच मान्यतेचे जे नियम आहेत त्यामध्ये शासनाने रद्द करावा अशी देखील त्यांना मागणी करण्यात आली। तर त्यावर माननीय दादा भुसे साहेब यांनी सांगितलेले आहे की त्यावर योग्य तो तोडगा काढू आणि जे अतिरिक्त शिक्षक झालेले आहे त्यांना अतिरिक्त न करता काहीतरी उपाययोजना करण्यात येईल याची देखील ग्वाही केलेली आहे, आश्वासन दिलेले आहे। तर मित्रांनो, माहिती आवडली तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन मित्रांनो, धन्यवाद।